हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर रात्रीला प्रचंड उशीर झालेला, त्याच्यामुळे मला कालच्या ब्लॉगचा एंड करताच नाही आला, त्याबद्दल मनापासून सॉरी. आणि गुड मॉर्निंग. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आत्ता काल इंदोर फिरलो, पण प्रचंड गर्दी आणि त्या घाटामध्ये 3 तास, म्हणजे रात्री आम्हाला इंदोरला माझ्या मैत्रिणीच्या नंदेच्या घरी आलो. तिथं आम्हाला 2 वाजले यायला. त्यानंतर थोडंसं जेवलो, त्यामुळे मला काहीच नाही, म्हणजे एवढं दिवसभर खूप कंटाळा आलेला, ताकद नव्हती एक प्रकारची. त्यामुळे मी तशी झोपून गेले आणि आजच्या ब्लॉगला नवीन सुरुवात करते आहे मी. तर आत्ता आज सकाळी आलो आहोत आम्ही उज्जैनमध्ये आणि आता छान गजरा घेतला मैत्रिणीने आणि आता आम्ही उज्जैन महाकाल दर्शनाला निघणार आहोत. इथे आम्ही थोड्या वेळेसाठीच रूम घेतलेली, इंदोरमध्ये थोड्या वेळेसाठी रूम घेतलेली. तर इन डिटेल मी नंतर तुम्हाला सांगेनच कसं काय ते. तर चला, खूप वाजले आहेत, 9 वाजलेले आहेत आणि मला महाकाल दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत उज्जैनचा जो काही परिसर आहे तो फिरायचा आहे. तर चला, आज मी छान अशी साडी बांधणीची वेअर केलेली आहे. तर चला, तुम्ही पण. सोमवार आहे त्यामुळे प्रचंड गर्दी पण आहे आणि अधिक मास आता संपत आलेला आहे, त्यामुळे ही गर्दी आहे. तर आता खूप म्हणजे लोकांची गर्दी आहे आणि ऊन पण सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे. तर आता बघूया किती वेळ दर्शनाला शुअर आता जरा वेळ होणारच आहे आम्हाला. आणि नंतर कालभैरवनाथांच्याही दर्शनाला जायचं आहे. तर बघूया. बीच में महाकाल बहुतेक गर्दी नाही आहे असं वाटतंय. तर पटकन दर्शन घेऊन यावं शीघ्र. दर्शनाचा पास काढलेला आहे आम्ही चौघींनी पण आता, आणि आता घेतलेलं आहे सर्व महादेवन बेलपत्र वगैरे घेतलेलं आहे. त्या पटकन दर्शन करून येतो. बघूया आता किती वेळ लागतोय. आता तर गर्दी वाटत नाही आहे, पुढे बघूया. खूप गर्दी आहे, वाटलं नव्हतं एवढी गर्दी, पण प्रचंड गर्दी आहे. त्यातून आता दर्शन बघूया किती वेळात मिळतंय ते. आणि गरम पण भरपूर होत आहे, पूर्ण चेहरा माझा ओला झाला आहे. तर बघूया किती वेळात दर्शन होतंय ते. चला. छान महाकालचं दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा नाश्ता केला, तरी पण एक अर्धा पाऊण तास गेलाच आमचा. आणि आत्ता आम्ही मस्त नाश्ता केलेला आहे, पराठे वगैरे खाऊन घेतले. आणि आता थोडीशी शॉपिंग, काहीतरी आता घरी जाताना काहीतरी हवं आहे ना, म्हणून म्हटलं थोडीशी शॉपिंग म्हणून. हे छान इथे आहे, कानातले वगैरे सर्व काही आहे. तसंही आपल्याकडे मुंबईला वगैरे आहे बघा, पण थोडंसं इकडे आल्यावर इकडची शॉपिंग म्हणून थोडीशी शॉपिंग केली. तर आता चला, आता जायचं आहे कालभैरवनाथांच्या दर्शनाला. तर आता पटकन हॉटेलवर जाणार आणि साडी चेंज करायची आहे आणि मग निघायचं आहे. भेंड नाही होणार. तर आता आम्ही आलेलो आहोत कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी. पण इथे सुद्धा प्रचंड गर्दी आहे, तुफान गर्दी आहे. आता माहीत नाही दर्शन होत आहे की नाही, बघूया आता. पण खूप गर्दी आहे आणि गर्दीपेक्षा ऊनही खूप आहे. सोमवार आणि अधिक मास हा सगळा मेळ जुळून आला आणि त्याच्यामुळे सगळीकडेच गर्दी आहे. गर्दी एवढी गर्दी आहे की अगदी नाही म्हटलं तरी 4 ते 5 तास लागले असते आम्हाला दर्शनाला. आणि शीघ्र दर्शनाची आम्ही गेलो होतो. पास मिळतोय का बघायला, पण तेही काउंटर बंद होते.
तर बंद आहे, म्हणजे तेही दर्शन आता बंद केलेलं आहे, पास देणं तसं थोड्या वेळसाठी. तर म्हटलं आता असं किती वेळ आपण थांबून राहणार, म्हणून त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं. मी याच्या आधी आलेले आहे आणि मी येते, दरवर्षी येते, त्यामुळे यावर्षी मला आत्ता नाही मिळालं दर्शन, मला मिळालं. मग आता आम्ही इथेच ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे तर तिथे आलेलो आहोत. तर ऊन खूप आहे इकडे, खूप म्हणजे खूपच ऊन आहे, पण जाऊ दे आता. तर चला बघूया. कर्ज मुक्ती केली आहे क्या? कर्ज मुक्ती केली आहे? नाही. ऋणमुक्तेश्वर महादेवांचं दर्शन झालं. इथे असं आहे की चणा डाळ आणि त्याच्यामध्ये नारळ असतं, तर ते घ्यायचं. किती किलो ती डाळ असते? 1.25 किलो ती डाळ आणि त्याच्यामध्ये नारळ असतो. 250 रुपयाला मिळते, 250 रुपीजला. आणि मग आपण ती घेऊन आतमध्ये द्यायची आहे. तर ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर, तर आता ते आम्ही केलं आणि नमस्कार वगैरे केला आणि आता बाहेर आलेलो आहोत. इथे खाली ना छोटीशी नदी आहे, छान आहे. तर आता इथेच आम्ही आलेलो आहोत. हे उज्जैनमध्ये जी लोकल देवस्थानं आहेत ना तर तिथे आम्ही फिरतो आहे. तर आम्ही आता गडकालिका मंदिर, देवीचं मंदिर आहे, तिथे आलेलो आहोत आता दर्शनासाठी. तर आता आमचं गडकालिका दर्शन झालेलं आहे. फोटो खींचे की नहीं? बहुत खींचे हमने फोटो, बहुत खींचे. 2 दिन लेकिन बहुत मजा एंजॉय किया हमने. ना इधर तो क्या है कि जो रोड चालू रहेगा ना उसी का बताएगा वो, हाँ जो बराबर. बंद रहेगा ना उसका नहीं बताएगा वो. हाँ हाँ हाँ. तो अपन इधर ले लेना, फिर बंद हो, फिर घुमा के लेना पड़ा अपने को. छोड़ा है दिक्कत वाली ये क्या, रोड का काम चल रहा है ना अभी. हाँ अभी ये सकरा रोड छोड़ रखे, आइट साइड के जो बड़े रोड सब बंद कर दिए इनने. हाँ. ये आपको कुछ लगे ना मिठाई वगैरह. सो फायनली आम्ही आमची सहाची ट्रेन आली. टेस्ट आहे का? रबडी आहे का? आणि आता एक अर्धा तास झाला आम्हाला बसून आणि इतके गोंधळ वगैरे चालू होता, त्याच्यामुळे मी काही मोबाईल काढलाच नाही. आणि आता मी रत्नम स्टेशन आलेला आहे. तर आता काही जेवायची इच्छा नाही आहे, कारण ऊन इतकं होतं, ऊन भयंकर होतं, त्यामुळे पाणी पिऊन मला खूप आज नको वाटते आता जेवण वगैरे. मग आता मी जेवणार नाहीच आहे. आणि खूप छान झाली आमची 2 दिवसाचीच आमची ट्रिप होती, पण खूप सुंदर आमची ट्रिप झाली. आम्ही 15 दिवसापूर्वीच तिकीट काढलं होतं आणि ते कन्फर्मही झालं आमचं. त्याच्यानंतर आम्ही तिथूनच मुंबईमधूनच गाडी वगैरे सगळी बुक केलेली 2 दिवसासाठी आम्हाला. तर ती गाडी वगैरे आम्ही सगळी इर्टिगा होती बुक केलेली आम्ही 2 दिवसासाठी. ती गाडी अगदी येईपर्यंत आम्हाला उज्जैन स्टेशनलाही सोडलं त्यांनी. एवढं सुंदर ओंकारेश्वर. इंदोरला आम्हाला फिरायचं होतं, पण आम्हाला तिथेच लेट झाला. रात्री 2 वाजता आम्ही इंदोरमध्ये आलो, त्यामुळे इंदोरमध्ये आम्हाला फिरायचा चान्स नाही. आज आम्ही जे लोकल महाकाल दर्शन झाल्यानंतर लोकल जी देवस्थान आहे ती केली. त्यानंतर परत त्यांनी आम्हाला उज्जैन स्टेशनला आम्ही सोडलं. तर खूप छान आहेत ते दादा. मी तुम्हाला नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन त्यांचा. कोणाला हवं असेल, यायचं असेल ओंकारेश्वर, इंदोर, महाकाल, तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि हो, त्यांच्या रूमही ते हे करतात, अवेलेबल करून देतात. छान रूम 1-2 दिवसासाठी इनफ आहे, पण छोटी फॅमिली असेल तरच 3 ते 4 लोकांसाठी. तर पण खूप छान आहे. तर कोणाला हवं असेल, यायचं असेल
तर नक्की मी तो नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये खाली देते. नक्की त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि यायचं असेल तर नक्की प्लॅन करा. पण आमची 2 दिवसाची ट्रिप खूप छान झाली. आम्ही खूप धमाल केली, खूप म्हणजे रील्स केल्या. म्हणजे पहिली ट्रिप एवढी सुंदर, म्हणजे अशी ही ट्रिप माझी पहिली खूप सुंदर आली मैत्रिणींसोबत. रील्स म्हणा किंवा सेल्फी तर इतके काढलेत, भयानक सेल्फी वगैरे आम्ही घेतलेली आहेत. त्यामुळे थोडंसं आता थकल्यासारखं झालेलं आहे, ठीक आहे. पण ट्रिप अदरवाईज खूप सुंदर झाली माझी. तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच आता एंड करणार आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.